नमस्कार मित्रांनो, आज आपण 2021चा गट क पेपर आणि 2022चा काल झालेला गट ब चा पेपरचं पॉलिटी म्हणजे राज्य व्यवस्था या विषयाचं डिटेल ॲनालिसिस करणार आहोत, जे आपल्या पुढील 5 तारखेच्या परीक्षेला आणि एप्रिलच्या एक्झामसाठी जे 2023ला एप्रिलला होणार आहे त्यासाठी अत्यंत उपयोगी पडणार आहे। तर आता आपल्या राज्यव्यवस्थेचा जो गट क आणि गट ब चा जो 21 आणि 22चा पेपर आहे म्हणजे पॉलिटीचा, त्यावर आपण काय करू, डिस्कशन करू, इन डिटेल करू। प्रत्येक पर्यायाचा आपण एक हे घेऊ, म्हणजे आपल्याला 2023 म्हणजे नोव्हेंबरला जरी एक्झाम होणार असली तरी त्या 5 नोव्हेंबरच्या एक्झामला तर उपयोग पडणारच आहे, पण जी आपली एप्रिल महिन्यात 2023ला एप्रिल महिन्यात 30 एप्रिलला परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे। तर बघा, जे एप्रिल महिन्यात आपली एक्झाम होणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 8 नोव्हेंबर पासून आपले लाईव्ह फ्री डेमोन्स्ट्रेशन चालू होणार आहे, तर त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या। बाकी आपल्या ॲपच्या डिटेल्स बद्दल लिंक मध्ये खाली तुम्हाला येणारच आहे, ठीक आहे। तर पहिल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करू। बघा, जो 2022ला काल परवा जो पेपर झालेला आहे ऑक्टोबरला, तर त्या परीक्षेत विचारलेला आहे गट ब ला तो प्रश्न होता लोकसेवा आयोगाबद्दल। म्हणजे आपले जे पब्लिक सर्व्हिस आहे, म्हणजे आपला पब्लिक सर्व्हिसचा जो भाग आहे तो कुठे आहे, भाग 14 मध्ये आहे। कुठे आहे, भाग 14। त्यामध्ये जर आपण एक बघितलं, या भाग 14 मध्ये सगळ्यात महत्वाचं यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग याबद्दल तरतुदी एकाच समान आर्टिकल्स मध्ये आहे। त्या म्हणजे कशामध्ये, आर्टिकल 315 आणि आर्टिकल 323 या दरम्यान सगळ्या आर्टिकल सांगितलेल्या आहे। जर आपण यूपीएससीचा बघितलं तर सेम 315 मध्ये काय असेल, भारतीय संघ राज्यासाठी एक काय असेल, संघ लोकसेवा आयोग असेल। त्यामध्ये दिलंय तसेच प्रत्येक घटक राज्यासाठी एक काय असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल। अशा प्रकारची काय करण्यात आलेली आहे, तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजे आपला राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोग यांच्या तरतुदी 315 ते 323 या दरम्यान देण्यात आलेल्या आहेत। तर याबद्दल बरोबर नाहीत हा पर्याय आपल्याला याच्यातून निवडायचा आहे। काय बरोबर नाही, तर आयोगाने पहिला स्टेटमेंट दिला आहे, भारतीय घटनेच्या अनुच्छेद 315 ते 323 यामध्ये काय करण्यात आली आहे, संघ लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली आहे। तर एकदम बरोबर आहे, एकदम डेफिनेटली बरोबर आहे, ठीक आहे। तर 315 मध्ये सगळं सांगितलंय। 316 मध्ये काय सांगितलंय, तर एक महत्वाची 316 मधली कंडिशन काय सांगितली आहे की नेमणूक कोण करेल, तर संघ लोकसेवा आयोगाच्या प्रत्येक सदस्य आणि अध्यक्षाची नेमणूक हे राष्ट्रपती करतील, तर राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतील। राज्यपालाच्या दृष्टिकोन राज्याचा विचार केला राज्य लोकसेवा आयोगाचा, तर एक अध्यक्ष असेल आणि इतर सदस्य किती असतील हे निश्चित केले नाहीये, म्हणजे ते ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला आहे, राज्यपालांना देण्यात आलेला आहे। तिकडे राष्ट्रपती आहे आणि आपला जो राजीनामे वगैरे आहेत अध्यक्ष सर हे कोणाला देतील, राज्यपालांना देतील। पण पदावरून दूर राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्याला राज्यपाल करू शकत नाही, तर ते कोण करू शकतात, केवळ राष्ट्रपती। मग त्यासाठी आपले आर्टिकल आहे 217(3) क्लॉज नंबर 3 मध्ये याच्याबद्दल डिटेल सांगण्यात आलेलं आहे। तर काय सांगितण्यात आले डिटेल यामध्ये, तर राष्ट्रपती राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना पदावरून दूर करू शकते कोणत्या कारणावरून, गैरवर्तणूक, काय गैरवर्तणूक या मिसबिहेवियर म्हणतो आपण त्याला, या एकाच कारणावरून त्यांना पदावरून दूर करू शकतात कोण, भारताचे राष्ट्रपती। आणि यासाठी भारताचे राष्ट्रपती ही गैरवर्तणूक झाली आहे की नाही झाली आहे ही तपासण्यासाठी, चौकशी करण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्याच हाताने चौकशी करू शकतात आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय आर्टिकल 143 नुसार याची काय करतील, चौकशी करतील। चौकशी अंती जर आढळलं की खरंच मिसबिहेवियर झालाय तर निश्चितप्रमाणे त्याला पदावरून राष्ट्रपती करतील, हे लक्षात घ्या। राज्य लोकसेवा आयोगासाठी अध्यक्ष आणि सदस्यांना पदावरून दूर कधी राज्यपाल करत नाही, कोण करतात, राष्ट्रपती करतात, ठीक आहे। दुसरी स्टेटमेंट बघू, हे आयोग राज्य शासन तसे केंद्र शासनासाठी काम करते, तर राज्य लोकसेवा आयोग कधीही केंद्र शासनासाठी काम करत नाही, तर राज्य शासनासाठीच काम करते। म्हणजे राज्य शासनासाठी जे कर्मचारी वर्ग लागते त्यांच्या निवड करण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग करते, त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे। तिसरी स्टेटमेंट बघा, या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करते, केंद्र शासन नाही करत, तर कोण करते, राज्य शासन करते नेमणुका। निवड कोण करते, राज्य लोकसेवा आयोग, आणि नेमणुका कोण करते, तर राज्य शासन करते, ठीक आहे। त्यामुळे हा सुद्धा स्टेटमेंट चुकीचा आहे। आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जाते, तर एक लक्षात घ्या याच्यामध्ये थोडा कन्फ्युजन पार्ट काय आहे, तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेला आहे, तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय दिलं आहे, तर इथं शब्द दिला आहे राज्यपाल,
ठीक आहे, राज्यपाल. म्हणून आपल्याला थोडा डाऊट वाटते, पण लक्षात घ्या आपल्या कार्यकारी प्रमुख कोण असते राज्याचा, तर राज्यपालाच असतो. म्हणजे राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख कोण असतो, कार्यकारी अधिकारच कोणाकडे असतात, तर कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात, राज्यपाल. त्याच्यातून त्यांनी हा शब्द घेतला, त्यामुळे आयोगाने सुद्धा हा डी ऑप्शन बरोबर दिलाय. त्यामुळे आपले जो पर्याय एकच राहतो तो म्हणजे काय, तर बी आणि सी चुकीचे, कारण आपल्याला विचारलं काय, बरोबर नाही. त्यामुळे बी आणि सी. जर आपण बघितलं असतं केवळ ए बरोबर किंवा बी सी डी, पर्याय दिसले नसतं कुठं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होते. आणि एलिमिनेशन सिस्टीम वापरा. आता बघा ऑलरेडी ए बरोबर आहे, तुम्हाला माहित जर असेल तर जो ए बरोबर आहे तर चुकीचा काय हे विचारलाय, त्यामुळे ए बरोबर राहू शकत नाही या ठिकाणी, इथे ए बरोबर राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला एलिमिनेशन सिस्टीम नुसार हा पर्याय आपल्याला काय करता येते, वापरता येते. ठीक आहे. नंतर क्वेश्चन आहे नंबर दुसरा, भारतात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका द्वारे आयोजित केल्या जातात. म्हणजे निवडणुका कोण घेते, भारतात किती प्रकारच्या निवडणुका होतात, तर निवडणुका ह्या दोन प्रकारच्या होतात, एक प्रत्यक्ष निवडणुका आणि अप्रत्यक्ष निवडणुका. भारतात दोन्ही प्रकारच्या निवडणुका होतात. प्रत्यक्ष निवडणुका म्हणजे काय, जे जनतेद्वारे थेट निवडले जातात, बरोबर आहे. त्यामध्ये कोण कोण येते, जनतेद्वारे जे थेट निवडले जातात त्यामध्ये येते लोकसभा, त्यामध्ये येते काय, विधानसभा. ठीक आहे, प्रत्यक्ष मध्ये येते. आणि अप्रत्यक्ष मध्ये जर विचार केला तर कोण येते, राज्यसभा येते, विधान परिषद येते, आणि सगळ्यात महत्वाचे भारताचे काय, प्रेसिडेंटचे इलेक्शन, आणि भारताचे काय, व्हाईस प्रेसिडेंटचे इलेक्शन. ह्या सगळ्या काय आहेत, अप्रत्यक्ष आहेत. तर एक लक्षात घ्या, भारताचा निवडणूक आयोग हा कोणत्या निवडणूक घेतो, दोन्ही प्रकारच्या निवडणुका घेतो. आणि निवडणुकी समिती आपल्या घटनेत तरतूद कुठे आहे मित्रांनो, तर घटनेत तरतूद आहे भाग किती मध्ये, 15 मध्ये तरतूद आहे. कशामध्ये, 15 मध्ये. ठीक आहे, मग 15 मध्ये निवडणूक आयोगात संबंधित तरतूद आहे, आणि त्यामध्ये आर्टिकल जो आहे 324 मध्ये सांगितलं आहे इन डिटेल मध्ये का भारतीय निवडणूक आयोगात म्हणजे आयोगामध्ये कोण, एक अध्यक्ष म्हणजे एक मुख्य आयुक्त असेल, आणि राष्ट्रपतीच्या याच्यानुसार इतर सदस्य राहू शकतात, इतर आयुक्त राहू शकतात. दुसरी गोष्ट, ह्या निवडणुका कोणाच्या घेतील, तर लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट यांच्या सगळ्यांचे इलेक्शन्स, विधानसभा आणि विधान परिषदेत सुद्धा इलेक्शन केंद्रीय निवडणूक आयोगच घेतो. आणि यांची निवड कोण करते आयुक्तांची, तर राष्ट्रपती करतात. कोण करतात, राष्ट्रपती करतात. निवडणुकीच्या मतदार याद्या वगैरे सगळे कोण करतात, निवडणूक आयोग घेतात. त्याच्यामुळे संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका राष्ट्रपती शक्यच नाही, कोण घेते, राज्य निवडणूक आयोग घेते. त्यामुळे पर्याय काय असणार, 4 बरोबर असणार. नंतर बघा, नंतरचा क्वेश्चन आपण बघू, समित्या संबंधित आहे, पंचायत राजशी संबंधित आहे. तुम्हाला 2-3 क्वेश्चन येतीलच. आता पंचायत राज दोन्ही आपण जेव्हा इन डिटेल काय करू, त्याच्या एक्सप्लेनेशन करू. तर खालीलपैकी कोणती समिती पंचायत राजशी संबंधित नाही आहे, कोणाशी संबंधित नाही, पंचायत राजशी संबंधित नाही आहे. तर लक्षात घ्या, अशोक मेहता समिती पंचायत राजशी संबंधित आहे का, तर डेफिनेटली अशोक मेहता समिती पंचायत राजशी संबंधित आहे. कारण ही समिती तत्कालीन मोरारजी देसाई सरकार या सरकारने स्थापन केलेली समिती होती. तुम्हाला माहित असेल 1977च्या दरम्यान आणीबाणी संपल्यानंतर इंदिरा गांधी सरकार कोसळली काँग्रेसची, आणि त्याऐवजी जनता दलाची सरकार आली होती. त्यामुळे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले होते, आणि त्यांनी अशोक मेहता समिती स्थापना केली होती. खूप इम्पॉर्टंट समिती, आयोगाचा आवडता क्वेश्चन असते अशोक मेहता समितीवर. तर या समितीची जी स्थापना झाली ते केव्हा झाली, 12 डिसेंबर 1977 ला झाली. हे सुद्धा तारखा लक्षात ठेवा, आयोग कसंही डिटेल जाऊ शकते गटकसाठी. आणि दुसरी स्टेटमेंट आहे 21 ऑगस्ट 1978 ला तिनं काय दिला, आपला अहवाल दिला. आणि शिफारशी एकूण किती केलेल्या होत्या, 132 शिफारशी केल्या होत्या. किती, 132 शिफारशी या अशोक मेहता समितीने केल्या होत्या. आणि सगळ्यात महत्वाची शिफारस काय होती, कारण जे काही म्हणजे आतापर्यंत समित्या ज्या काही होत्या त्या 3 टायर करा असं म्हणलं होतं बलवराम मेहता समिती वगैरे, पण अशोक मेहता समितीने 2 टायर पंचायत राज स्थापन करा असं सुचवलेलं होतं. त्यामुळे अशोक मेहता समिती तर आहे, त्यामुळे हा उत्तर राहू शकत नाही. नंतर बघा, राजमन्नार समिती ही इकॉनॉमिक्सशी संबंधित समिती होती, त्यामुळे ही पंचायत राजशी संबंधित नाही. त्यामुळे आपलं योग्य उत्तर काय आहे, तर राजमन्नार समिती. आता बघू, थंगन समिती ही तत्कालीन आपली संसद जी होती, राजीव गांधी सरकार होती त्यावेळेस संसदीय सल्लागारची उपसमिती होती. लक्षात घ्या, पार्लमेंटरीची उपसमिती होती, ती होती 1988 ला स्थापन झालेली. आणि त्याच्या आधी जी समिती होती ती LM सिंघवी समिती होती, जी जून 1986 ला स्थापन झाली. हे व्हेरी इम्पॉर्टंट समिती आहे, कारण या समितीने पहिल्यांदा, ही राजीव गांधी सरकारनं स्थापन केलेली समिती होती, आणि या समितीने पहिल्यांदा सांगितलं होतं की पंचायत राजला काय द्या, घटनात्मक दर्जा द्या. आणि तिथूनच मग गाडगिल समितीने सुद्धा तेच सांगितलं, थंगन समितीने सुद्धा तेच रेफरन्स दिला की घटनात्मक दर्जा द्या. कारण गाडगिल समिती सुद्धा 1988 ची आहे,
अंगण समिती पण त्याच समिती, आणि नंतर नथुराम मिर्झा समिती आहे तिनं सुद्धा, मग तिच्यानुसार तुम्हाला माहिती आहे 73 आणि 74 काय झाली आहे, घटना दुरुस्ती झालेली आहे. ठीक आहे, ओके. नंतर बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात किंवा अनुच्छेदात मुख्यमंत्री यांचे कर्तव्य स्पष्ट केलेले आहेत? कोणाचे कर्तव्य? मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य. आता जर तुम्हाला विचारला केंद्रीय कार्यकारी मंडळाचा जर विचार केला तर केंद्रीय कार्यकारी मंडळाचे जे पंतप्रधानांचे कार्य आहेत, कोणाचे? पंतप्रधानांचे कार्य, पंतप्रधानांचे कर्तव्य. हे पंतप्रधानांचे कर्तव्य कशात सांगितले आहे? तर अनुच्छेद 78 मध्ये स्पष्ट केले आहे. काय 78 मध्ये काय सांगितले आहे? 78 मध्ये मी रेफरन्स थोडा एक्स्ट्रा देतोय. 78 मध्ये, कारण आयोग पूर्ण याच्यावर प्रश्न कधी आला नाही, विचारू शकते. 78 मध्ये काय सांगितलंय की भारताचे पंतप्रधान हे भारताच्या राष्ट्रपतींना काय करतील? माहिती पुरवतील. जे मंत्रिमंडळ, कॅबिनेट मंत्रिमंडळ किंवा त्यांचा मंत्री परिषद आहे, तर मंत्री परिषदेच्या प्रत्येक गोष्टी किंवा मंत्री परिषदेच्या काही म्हणजे ज्या काही बाबी असतील त्या कोणाला पुरवतील? तर राष्ट्रपतींना त्याची माहिती देतील. हे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे. हे कशात सांगितले आहे? 78 मध्ये सांगितले आहे. तर सेम राज्य मंत्री परिषद आहे ती भाग 6 मध्ये दिली आहे, आणि त्या भाग 6चा जर आपण विचार केला ते 167 मध्ये सांगितण्यात आलेलं आहे की राज्यपालाला म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा राज्य मंत्री परिषदेची जी माहिती असेल की राज्य मंत्री परिषदेचे घेतलेले डिसिजन असतील, म्हणजे जे जे काही ॲडव्हान्स डिसिजन असतील ते सगळे पुरवण्याचं काम कोण करतील? राज्याचे. तर त्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री करतील. कोणाला करतील? राज्यपालाला माहिती पुरवतील. हे मुख्यमंत्र्याचे काय आहे? कर्तव्य आहे. हे कशात सांगितले आहे? 167 मध्ये सांगण्यात आलेला आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतोय 163 काय, म्हणजे उत्तर आपला 3 नंबर आहे. तर 63 काय, तर तुम्हाला माहित आहे जसं आपल्या भाग 5 मध्ये केंद्रीय मंत्री परिषद आहे त्यामध्ये 74 आर्टिकल आहे, तर 74 या 74 आर्टिकल मध्ये दिलं आहे की भारताच्या राष्ट्रपतीला सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान त्याच्या मंत्रिमंडळ असेल. सेम तशीच आर्टिकल आपले 163 मध्ये सांगण्यात आलं आहे की राज्यपालाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी कोण असतील? मुख्यमंत्री, आणि त्याचा काय असेल? मंत्रिमंडळ असेल. हे 163 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. 166 मध्ये काय सांगण्यात आलं आहे? राज्य शासनाने काय करणे? त्या राज्याचा काय करणे? कामकाज चालवणे. काय करणे? कामकाज चालवणे. कोणी? त्या संबंधित राज्याच्या राज्य शासनाने आपल्या राज्याचा काय चालवणे? कामकाज चालवणे. हे कशात सांगण्यात? 166 मध्ये सांगण्यात आलंय. आणि 164 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? 164 मध्ये मंत्री परिषदेसंबंधित काय म्हणतोय? मंत्री परिषदे संबंधित काय दिलेली आहे? तरतूद देण्यात आली आहे. आणि या 164 मध्ये 64 क्लॉज 1 मध्ये सांगण्यात आलं आहे. काय सांगण्यात आलेलं आहे? इन डिटेल सांगतोच मी याच्यामध्ये तुम्हाला. तर क्लॉज 1 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? तर विधिमंडळात बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यास मुख्यमंत्री म्हणून निवड कोण करतील? राज्यपाल करतील त्या राज्याचे. आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नेमणूक कोण करतील? राज्यपाल करतील. हे कुठं सांगलंय? क्लॉज नंबर 1 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि क्लॉज 2 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? आणि क्लॉज 2 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की तो मंत्री परिषद, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ सामूहिकरित्या म्हणजे जे काही असेल ते विधिमंडळाला काय असतील? जबाबदार असतील, असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. 3 नंबर मध्ये काय देण्यात आली आहे? शपथ. कोणाची? मंत्री परिषदेची. शपथ कोण देतील? राज्यपाल देतील. कोण देतील? राज्यपाल. आणि क्लॉज नंबर 4 मध्ये काय देण्यात आलेलं आहे? कोणताही मंत्री कोणत्याही सभागृहाचा जर सदस्य नसेल तर मंत्री झाल्यापासून 6 महिन्याच्या आत त्याने कोणत्याही सभागृहाचे सदस्यत्व स्वीकारावं, अन्यथा 6 महिने संपतात त्याच्या मंत्रीपद काय येईल? संपून जाणार. ठीक आहे. आणि 5 नंबर मध्ये काय सांगण्यात आलं आहे? वेतन. कोण ठरवेल? त्या संबंधित राज्याचा राज्य विधिमंडळ त्या मंत्रिमंडळाचा मंत्री परिषदेचा काय ठरवेल? वेतन ठरवेल. हे सगळं इन डिटेल मी सांगितलंय. कसं आहे? 164 मध्ये सांगितलेलं आहे. नंतर बघा 5 नंबरचा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाहीये? म्हणजे आपले काही रिसोर्स आहेत म्हणतो ना आपण, ब्रिटिश पार्लमेंट ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून काय घेतलंय? तर सगळ्यात महत्वाची वेलफेअर स्टेट त्यांच्याकडूनच घेतलाय आपण. दुसरी गोष्ट रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य, हे त्यांच्याकडूनच घेतलेले आहे. संसदीय व्यवस्था हे त्यांच्याकडूनच घेतलेले आहे. मंत्रिमंडळ जे कॅबिनेट वगैरे स्वरूप आहे हे कुठून घेतलंय? ब्रिटिश पार्लमेंट कडून, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलाय. रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य त्यांच्याकडूनच घेतलेले आहे. आता बघा समवर्ती सूची हे आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून न घेता आपलं हे कुठून घेतलेलं आहे? ऑस्ट्रेलिया कडून घेतलेलं आहे. कुठून? ऑस्ट्रेलिया. आणि याच ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची घेतलीच आहे.
तशा म्हणजे समवर्ती सूचीचा जो काही टेक्निक आहे ते घेतलीच आहे. त्याच प्रकारे जी संयुक्त बैठकीत तरतूद असते, काय केंद्रीय, राज्यात तर संयुक्त बैठक तरतूद नाहीच आहे, तर केंद्रीय याच्यामध्ये लोकसभा राज्यसभेची संयुक्त बैठक तरतूद आहे. तर ही संयुक्त बैठकीची तरतूद सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडून सुद्धा घेतलेली आहे. कोणाकडून? ऑस्ट्रेलियाकडून. तसेच वाणिज्य आणि व्यापारासंबंधित सुद्धा ज्या काय टेक्निक्स आहेत त्या सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडूनच काय केलेले आहे, घेतलेले आहे. सोर्स आपल्या घटनेचा तोच आहे. नंतर आपण बघू सगळ्यात महत्वाचं, राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहे. बरोबर आहे विचारलेलं राज्यपालांबद्दल. राज्यपालांचा भाग कोणता आहे? 6 आहे. जे राज्य व्यवस्था आहे त्याच्यामध्ये, तर भाग किती? 6 मध्ये देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं 154 मध्ये 154, 155, 156 आणि 153 आहे. इथपासून दिलेलं आहे. प्रत्येक घटक राज्यासाठी एक काय असेल? राज्यपाल असेल असं सांगण्यात आलेलं आहे. प्रत्येक घटक राज्यासाठी एक काय असेल? राज्यपाल आहे. हे कुठे सांगण्यात आलंय? 153 मध्ये सांगण्यात आलंय. आणि 153 मध्ये एक घटना दुरुस्ती आहे. कोणती? 7वी घटना दुरुस्ती. आणि या घटना दुरुस्तीत सांगितलं आहे की एकापेक्षा अधिक घटक राज्यासाठी सुद्धा एक राज्यपाल राहू शकते किंवा केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक सुद्धा तो राहू शकते. नंतर बघा 154 जे काही सगळ्यात महत्वाची सांगणे आहे ते 154 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर त्या राज्याचा कार्यकारी जो अधिकार असतील तो कोणाकडे असतील? त्या संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे असतील. कुठे सांगण्यात आलाय? 154 मध्ये सांगण्यात आलाय की त्या संबंधित राज्याचा राज्यपाल हा त्या राज्याचा कार्यकारी काय असेल? प्रमुख असेल किंवा त्याच्याकडे अधिकार असतील. आणि 155 मध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगण्यात आलेलं आहे, तर नेमणूक कोण करेल? तर हे नेमणूक कोण निश्चित करतील? तर नेमणूक हे त्या संबंधित आपल्या देशाचे राष्ट्रपती त्या संबंधित राज्याच्या राज्यपालाची काय करतील? नेमणूक करतील. आणि हे जेवढे स्टेटमेंट आहे हे सगळे स्टेटमेंट कोणत्या आर्टिकलशी संबंधित आहे? तर 156 संबंधित आर्टिकल्स. काय कोणत्या? अनुच्छेद 156 आणि 156 मध्ये सांगण्यात आलं आहे की भारताचे राष्ट्रपती हे राज्यपालांची काय करतील? नेमणूक करतील हे सांगण्यात आलं आहे. पण त्यावेळेस ते त्यांच्या मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. ते त्यांना केव्हाही त्या पदावरून दूर करू शकतात. ठीक आहे. आणि म्हणजे पहिली स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात आणि जे काही मर्जी असेल या मर्जीला न्याय म्हणजे तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही. म्हणजे न्याय प्रविष्ट नाही. म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीची मर्जी ही राज्यपालांच्या बाबतीत काय नाही? न्याय प्रविष्ट नाहीये. नंबर 2, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात का? एकदम बरोबर आहे. राज्यपाल केव्हाही राष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी केली जाते. एकदम बरोबर आहे. 5 वर्षासाठी केली जाते. पण केव्हाही त्यांना पदावरून दूर करू शकतात. कोण? राष्ट्रपती. म्हणजे शाश्वती नाही आहे त्यांना त्यांच्या पदाबद्दल. नंतर आहे दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. यस, डेफिनेटली ही सुद्धा स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. त्यामुळे योग्य पर्याय काय आहे? सर्व बरोबर आहे. नंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीत खालीलपैकी कोण सदस्य होते? एकदम सोपी क्वेश्चन विचारलेला होता आयोगाने यावेळेस कंबाईनला. तर बघा 29 ऑगस्ट 1947 या दिवशी जो आपला इथं 49 झालाय तर किती? 47 या दिवशी आपला कोणता? तर 5वे अधिवेशन सुरू होते. कोणते? 5वे अधिवेशन सुरू होते. आणि या 5व्या अधिवेशनामध्ये मसुदा समितीची काय झाली होती? स्थापना झाली होती. आणि या मसुदा समितीमध्ये 1+6 अशी सदस्य रचना होती. म्हणजे एकूण 7 सदस्य होते. आणि मसुदा समितीचे चेअरमन होते हे डॉक्टर B.R. आंबेडकर हे होते. आणि त्यामध्ये सदस्य होते गोपालस्वामी अय्यंगार, सादुल्ला म्हणजे सईद सादुल्ला, K.M. मुंशी, माधवराव, कृष्णमाचारी हे सदस्य होते. आणि त्याच वेळेस 7वे सदस्य होते ते कोणते होते? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे काय होते? सदस्य होते. वल्लभभाई पटेल यांचा संबंध नाही मसुदा समितीशी. म्हणजे कोण आहे? फक्त अल्लादी. म्हणजे खूप सोपी प्रश्न होता हा. आणि तुम्हाला माहिती आहे कामकाज 141 दिवस चालला होता मसुदा समितीचा. आता बघा 8वा क्वेश्चन, ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. काय म्हणते? ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. म्हणजे आपल्याला कोणता बरोबर आहे ते बघायचं आहे. पहिली गोष्ट आपल्या ग्रामसभेबद्दल, ग्रामसभा ही काय आहे? तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीमधला फरक काय आहे? जे कायदेमंडळ संसद म्हणून काम करते देशात, राज्य विधिमंडळ करते, तसं गावाच्या याच्यामध्ये कायदेमंडळ म्हणून एक प्रकारचं कोण काम करते? ग्रामसभा. ग्रामसभेची कार्यकारी परिषद कोण आहे? ग्रामपंचायत आहे. काय? कार्यकारी परिषद कोण आहे? ग्रामपंचायत आहे. ग्रामसभेत कसे येतात सदस्य? तर
आपल्या कॉन्स्टिट्यूशनल तरतूद आहे का ग्रामसभेची? तर यस, आपल्या घटनेच्या अनुच्छेद 243 ए मध्ये ग्रामसभेबाबत काय देण्यात आलेली आहे? तरतूद देण्यात आलेली आहे. कुठं? 243 ए मध्ये. आणि त्यात काय सांगितलं? ग्रामसभा कशी तयार होणार? तर गावातले 18 वर्ष पूर्ण झालेले आणि त्यांच्या मतदार यादीमध्ये काय आहे? नाव आहे. म्हणजे गावाचे 18 वर्ष पूर्ण झालेले, मतदार यादीत नाव नोंदवलं असलेल्या या लोकांची मिळून काय बनते? ग्रामसभा. म्हणजे 100% इलेक्शन होते का? नाही. म्हणजे ज्याचे 18 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्या गावाच्या मतदार यादीत नाव असेल तर 100% ग्रामसभेचा काय झाला आहे? सदस्य झालेला आहे. अशा प्रकारची आपल्या 243 ए मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर याबद्दल आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. ग्रामसभा गावातील सर्व प्रौढ नागरिकांचा मिळून ग्रामसभा तयार होते. बरोबर आहे. प्रौढ म्हणजे ते आपला 18 वर्ष केल्या, पहिले 21 होता, आता 18 आहे. बरोबर आहे. 1989 पासून. तर नंतर 18 वर्ष पूर्ण करणार प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सदस्य बनतो. बरोबर आहे. अधिकारच आहे त्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. ठीक आहे. आणि ग्रामसभेला निवडणूक असते. ग्रामसभेला मी आताच सांगते निवडणूक नसते. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी का बरं? भारताची एकमेव प्रत्यक्ष निवडणूक आपल्या देशामधली एकमेव प्रत्यक्ष लोकशाही दिसत असलेली जर इन्स्टिट्यूट असेल तर ती कोणती आहे? ग्रामसभा आहे. प्रत्यक्ष निवडणूक लोकशाही दिसत असलेली एकमेव इन्स्टिट्यूट जर कोणती असेल तर ती कोणती आहे? ग्रामसभा आहे. त्यामुळे इथं निवडणूक होतच नाहीये. तर लक्षात घ्या, स्वित्झर्लंडला वगैरे जी पद्धत आहे लोकशाहीची तीच सेम ग्रामसभेला आपल्या भारतात आहे. ग्रामपंचायती सर्व मतदार ग्रामसभेचे सदस्य असतात. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार हे काय असतात म्हणते? ग्रामसभेचे काय असतात? सदस्य असतात. आता बघा, इथं सगळ्यात महत्वाचे म्हणजे काय? तर काय म्हणते? ग्रामपंचायतीचे सर्व मतदार म्हणजे ग्रामपंचायतीचे जे ग्रामपंचायतीच्या इलेक्शन म्हणजे वोटिंग करू शकतात. काय म्हणतो? ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये जे केवढे काही वोटिंग करू शकतात हे सर्वच्या सर्व म्हणजे गावाचे मतदार ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये भाग आहे. म्हणजे तेच काय असतात? ग्रामसभा सदस्य. म्हणून ही सुद्धा स्टेटमेंट काय आहे? बरोबर. ए बी डी जिथं दिसलं ते बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे ए बी बरोबर दिसते ते तर डेफिनेटली बरोबरच असणार. बघा, सी जिथं दिसेल ते चुकीचंच असेल. तुम्हाला एक लक्षात, निवडणूक कधीच नसते त्यामुळे हा पर्याय जातो, हाही पर्याय जातो, हाही पर्याय जातो. त्यामुळे एकदम जवळ हा येत राहतो. त्यामुळे इथं डेफिनेटली हा आपल्याला खूप एलिमिनेशन पद्धतीने हा प्रश्न सोडवता येऊ शकत होता. हा, नंतर एकदम एकदम डेंजर क्वेश्चन होता, थोडा डिटेल क्वेश्चन होता. 73व्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामपंचायत देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या कोणत्या त्या वेळेला? बघा, ग्रामपंचायतीला जबाबदारी संबंधित 73व्या घटना दुरुस्तीने घटनेत ज्या तरतुदी केल्या आहेत त्या कुठं आहे? अनुच्छेद 243 कशामध्ये दिला आहे? जी मध्ये देण्यात आलाय. आणि या जी मध्ये एकूण 29 विषय हे पंचायतीकडे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. कोणत्या? तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. किती विषय? 29 विषय हे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. आणि त्या 29 विषयापैकी ही सूची विचारलेली होती. आता बघा, भूमी सुधार म्हणजे जमीन सुधारणा वगैरे शब्द आहे तिथं, तर आहे बरोबर आहे. उद्योग वगैरे आहे, तांत्रिक व्यवस्था हे पण आहे. पण गावातील लोकांचे मनोरंजनाची, तर बघा, नागरी लोकांसाठी एक मनोरंजनाची व्यवस्था करा असं शहरी ग्राम स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हा इथं पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे बरोबर नाही पर्याय विचारलाय म्हणून केवळ फक्त काय डी बरोबर येईल. ठीक आहे. हा, आणि नंतर शेवटचा क्वेश्चन आहे आपला, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे खालील प्रकारे कोणत्या अनुच्छेदात म्हणलेले आहे? तर लक्षात घ्या, महाधिवक्ता म्हणजे अटॉर्नी जनरल, म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया जो देशामध्ये असतो म्हणजे महान न्यायवादी. त्याची आर्टिकल्स जो काही आपण आहे तो 76 मध्ये दिलेला आहे. तर 165 मध्ये काय दिलाय? महाधिवक्ता. आणि महाधिवक्त्याची निवड कोण करते? नेमणूक कोण करते? तर नेमणूक करते कोण? राज्याचे राज्यपाल करतात. कोण करतात? राज्याचे राज्यपाल करतात. याबद्दल एक सगळ्यात महत्वाचं काय? इकडे कोण करतात? राष्ट्रपती करतात, अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाची. ठीक आहे. इकडे ऍडव्होकेट जनरल म्हणतात महाधिवक्ताला. यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? तर लक्षात घ्या, त्यांची नेमणूक राज्यपाल करतात. पण लक्षात घ्या, त्यांची कोणतीही पदाची शाश्वती नसते. ते राज्यपालाची मर्जीने पद धारण केव्हाही त्यांना पदावरून दूर केल्या जाऊ शकते. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काय? त्यांच्या वेतनाबद्दल, त्यांच्या श्रेणीबद्दल, सेवा शर्तीबद्दल घटनेत कुठेही तरतूद नाहीये. त्यांच्या कार्यकालाबद्दल कोणतीही तरतूद नाहीये. सगळं राज्यपालात केव्हाही राजीनामा देऊ शकतात. हे सगळ्या कंडिशन आहेत कशामध्ये? 165 मध्ये. ठीक आहे. हा क्वेश्चन 10 झाले. आता आपण गट क चा क्वेश्चन अनालिसिस करू. कोणता? गट क चा क्वेश्चन अनालिसिस करू आता. हा, गट क ला गट क चा क्वेश्चन पहिला क्वेश्चन आहे. 21 ला क्वेश्चन दिला, मागचा 21 चा क्वेश्चनचा अनालिसिस करू आपण. भारताची संप्रभुता म्हणजे सार्वभौम म्हणते त्याला.
सार्वभौम संप्रभुत्व, एकता अखंडता, याला एकात्मता सुद्धा म्हणतात, एकात्मता, रक्षण करणे आणि ती कायम राखणे, हा उल्लेख खालीलपैकी कुठे करण्यात आलेला, उद्देश पत्रिकेत केलेला आहे का? तर बघा बस, हा, रक्षण करणे आणि ती कायम राखणे असा उल्लेख नाही आहे. असा उल्लेख आहे, डायरेक्ट उल्लेख काय आहे उद्देश पत्रिकेमध्ये, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा उल्लेख आहे, असा डायरेक्ट उल्लेख नाहीये. म्हणजे उद्देश पत्रिकेत जरी उल्लेख आहे सार्वभौमतेचा, पण असा उल्लेख नाहीये, त्यामुळे हा नाही होऊ शकत, धोरणामध्ये नाही राहू शकत, कर्तव्य पण नाहीये. तर मूलभूत कर्तव्यात वर्णन केलेलं आहे. कुठं केलंय? मूलभूत कर्तव्य. आणि मूलभूत कर्तव्य कुठं आहे? फंडामेंटल ड्युटीज आपली एफडी कुठं आहे? तर फंडामेंटल ड्युटीज हे आपले घटनेच्या आर्टिकल 51A मध्ये देण्यात आलेले आहे. एकूण किती आहे? तर 11 आहे. एकूण किती आहे? 11. मूळ घटनेत किती होते? तर मूळ घटनेत एकूण काहीच नव्हते, कारण मूळ घटनेची याची तरतूद नव्हती. मग आले किंवा घटने तर 42वी घटना दुरुस्ती 1976 ला, म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 ची, या घटना दुरुस्ती अन्वये घटनेमध्ये एकूण किती टाकण्यात आले? 10 मूलभूत हक्क, मूलभूत काय म्हणतो आपण त्याला, ड्युटीज टाकण्यात आले, फंडामेंटल ड्युटीज. आणि जी 86वी घटना दुरुस्ती झाली 2003 ला, तर या घटना दुरुस्तीनुसार 11वे फंडामेंटल ड्युटीज काय करण्यात आलेले, टाकण्यात आलेले आहे. तर लक्षात घ्या, यापैकी हे जे काही कर्तव्य आहेत, यापैकी ही जी स्टेटमेंट आहे हे कशामध्ये सांगितले आहे? 3 नंबरच्या याच्यामध्ये आहे, म्हणजे सी मध्ये आहे, म्हणजे 51A मध्ये ही स्टेटमेंट देण्यात आलेली आहे, म्हणजे आपले कर्तव्य देण्यात आलेलं आहे. बघा नंतर बघा राज्याचा दुसरा क्वेश्चन महाधिवक्तावर बघा, गट क ला आलाच होता, ब ला आलाच होता, गट क ला म्हणजे त्याच्या आधी गट क ला येऊन गेलेला होता क्वेश्चन, आणि उलट गट ब पेक्षा गट क ला कठीण पेपर आलेला होता, म्हणजे पोलिटीचा. खूप म्हणजे डेंजर क्वेश्चन, आपल्याला वाटते वन लायनर काही होते, पण वन लायनर सुद्धा खूप डेंजर क्वेश्चन टाकले होते त्यांनी थोडे. तर मग लक्षात, आणि खूप असं हे नाही आहे, त्यांच्या कन्सेप्च्युअल नाही विचारत आहे ते गटकला, पण फॅक्च्युअल खूप, म्हणजे डायरेक्ट आर्टिकल, तुम्हाला आता लक्षात येईल आर्टिकलवरच डायरेक्ट त्यांचा म्हणजे अटॅक आहे. आर्टिकल ते डायरेक्ट त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहे. ठीक आहे. तर बघा राज्याच्या महाधिवक्तावरती संबंधित खालील विधाने विचारत घ्या. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्या जवळ असणे आवश्यक आहे. ठीक आहे, ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे कोण पात्र महान्यायवादी महाधिवक्ताबद्दल आपल्या घटनेमध्ये आपण म्हणजे मगाचाच क्वेश्चन आपण काय केला होता, तो अनालिसिस केला होता, बरोबर आहे. 100 किती याचा 65 मध्ये दिलेला आहे. तर यामध्ये काय देण्यात आली आहे, पात्रता कुठे देण्यात आलेली नाही आहे, फक्त एवढंच सांगणं आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची जी पात्रता आहे तीच पात्रता त्याची असावी. त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार फायदे त्यास मिळा हे घटनेत कुठेही तरतूद करण्यात आलेली नाही आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मिळणारे सर्व विशेष फायदे त्यास मिळावे म्हणजे हे नाहीच आहे. ठीक आहे. त्याचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाचे 62 वर्ष, कुठेही कार्यकाल निश्चित करण्यात आलेला नाही आहे घटनेमध्ये 165 मध्ये. ठीक आहे. त्यामुळे बी सी डी हे सगळेच काय आहे, चुकीचे आहे. म्हणजे फक्त बरोबर कोण आहे, तर ए बरोबर आहे. नंतर बघा, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूक थेट जनतेतून करण्याची शिफारस केली होती? तर लक्षात घ्या, थेट जनतेतून करण्याची जी शिफारस केली होती ती 1984 ला स्थापन, कोण म्हणते, बी पाटील समिती कुठे गेली, 1984 ला स्थापन झालेली, जी 86 ला तिने आपला काय दिला होता, अहवाल दिला होता. या समितीने प्रथमतः की सरपंचाची निवड कशातून करा, जनतेतून करा अशी शिफारस बी पाटील या समितीने केली होती. बोंगिरवाड समिती 1970 ची होती, 60 ची वसंतराव नाईक समिती होती, जुलै म्हणजे आपला महाराष्ट्र राज्य स्थापन झाला, निर्मित झाला त्यानंतर स्थापन झालेली ही वसंतराव नाईक समिती ही पहिली समिती होती. आपले तत्कालीन आपले महसूल मंत्री होते, नंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले. तर पी पाटील हे होते. आणि या समितीने 84 ला म्हणलं, आता जे करंट मधला आहे 2017 ला सुद्धा डिसिजन घेण्यात आलेला होता की जर तत्कालीन कोणती सरकार आली होती, तर आपली फडणवीस सरकार आली होती, देवेंद्रजी फडणवीस सरकार यांच्यामध्ये. या सरकारने सुद्धा काय म्हणलं होतं 2017 ला की जनतेतून निवडणूक करण्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केली होती. आणि त्या समितीचे होते पोपटराव पवार आणि कोण, आपले ठाकरे सर, सुधीर ठाकरे, श्री पोपटराव पवार या द्विसदस्यीय समितीने सुद्धा 2017 ला सांगितलं होतं की सरपंचाची निवडणूक कशी घ्या, थेट घ्या.
तर हे 17चा रेफरन्स आहे, हा 84ला सांगण्यात होता. आणि याच्यानुसार तत्कालीन आपले देवेंद्रजी फडणवीस सरकारने काय केली होती, पुन्हा जनतेतून केली होती. पण नंतर तुम्हाला माहिती 19ला उद्धवजी ठाकरे सरकार आली होती आणि त्या सरकारने पुन्हा अप्रत्यक्ष जनतेतून म्हणजे सदस्य निवड करतील कोणाची, सरपंचाची अप्रत्यक्ष निवडणूक केली होती. पुन्हा आता जे आपले शिंदे सरकार आहे आपले, त्या एकनाथजी शिंदे सरकारने पुन्हा आता निर्णय घेतलाय, थेट काय करा, जनतेतून करा, असं जनतेतून होणार इलेक्शन असं काय केलंय, डिसिजन घेतलेला आहे. ठीक आहे. इथं पी.बी. पाटील म्हणलं फक्त ब बरोबर आहे, बी. नंतर बघा, उच्च न्यायालयाच्या कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करता येतात. बघा खूप कठीण प्रश्न होता हा, एकदम डिटेल, कोणीही म्हणजे एवढं लक्ष देऊ शकत नव्हता याच्यावर. तर एवढा डिटेल प्रश्न विचारला, उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात. तर विशेष कलमात जो आदेश जारी करतात तो 220 अनुच्छेदान्वये करतात. जे न्यायाधीश, स्थायी न्यायाधीश म्हणजे नेमणूक होते त्यांची न्यायाधीश झाला, ते कोणताही प्रायव्हेट व्यवसाय, प्रायव्हेट प्रॅक्टिस, प्रायव्हेट व्यवसाय किंवा कोणताही बिझनेस करू शकत नाही. यासाठी 220 नुसार कोण रे, तर उच्च न्यायालय काय करू शकतात, आदेश काढू शकतात कनिष्ठ न्यायालयांवर वगैरे, म्हणजे त्यांच्या न्यायालयांवर वगैरे काढू, त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या न्यायालयांच्या न्यायाधीशांवर काढू शकतात. कोणत्या, 220 अन्वये. ठीक आहे. अनुच्छेद 221 काय सांगते, तर न्यायमूर्तींचे वेतन सांगते. हे माहित होतं, त्यामुळे हा तर डायरेक्टच जाणार होता. 226 सभा, इथं बघा सुचलंही जरी नसते तरी एक सोपी टेक्निक सांगतोय, एकदम घाबरून प्रश्नांवर न जाता बाकीच्या आर्टिकल्स आपल्याला येतात का याच्यावर पहिले लक्ष द्या. बघा 221 जर आपण केलं तर न्यायमूर्तींचे वेतन या संबंधित दिलेले आहे. 226 कशा संबंधित दिले आहे, रिट्सशी संबंधित दिलेले आहे. आता रिटला आपण त्याला काय म्हणतो, सर्वोच्च उच्च न्यायालय, रिट्स उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय कशातून काढते, सर्वोच्च न्यायालय 232 नुसार काढते आणि 226 नुसार कोण काढते, हायकोर्ट काढते. त्यामुळे हा राहू शकत नाही विशेष आदेश, हा डायरेक्ट विशेष आदेश नाही, हा रिट्स आहे घटनेने दिलेला आणि अधिकार. आणि याचा किती प्रकारच्या रिट्स काढू शकते, 5 प्रकारच्या रिट्स काढू शकते. त्यामुळे हा पण जाणार आहे. आणि 213 हा अध्यादेश आहे, ज्यावेळेस दोन्ही सभागृहाच्या अधिवेशन नसते किंवा अधिवेशन नसेल त्यावेळी, म्हणजे त्या काळामध्ये राज्यपाल काय काढू शकते, अध्यादेश, वटहुकूम काढू शकतात. ते कशात दिलं, 213. त्यामुळे एकच पर्याय आहे, 200 काय आहे, 20 आहे. वाटते आपल्याला कठीण, पण एलिमिनेशन पद्धतीने गेला तर तो सुटत होता. बघा हा आयोगाने ग्रामसभेच्या संदर्भात विधान योग्य नाही हा दिलेला, इथं 2-3 अयोग्यच विधान आहे. त्याच्यामुळे काय झाला, हा पर्याय एकच पाहिजे होता ना इथे, तर हा आयोगाने काय केलाय, नंतर कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. कारण एकदा बघून घेऊ, 75 क्षेत्रात असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यामध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा काय असतो, सदस्य. हा बरोबर आहे. पंचायती सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभाबद्ध, हे बरोबर आहे. ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते, नाही तर कोण करते, राज्य शासन निर्धारित करते. कशात दिलाय, 243A मध्ये दिलाय. त्याची ग्राम पातळीवर अधिकार आणि कार्य राज्य पातळीवर राज्य निवडण्यासारखे, तर नाही असं काही दिलं. त्यामुळे हा खूप हे झालेला होता. कार्य म्हणते, असं काही नाहीये, कार्य त्यांचे विशेष कार्य असतील असं. नंतर बघा, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी काय संबंधित आहे. खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत, कारण हा भाग कशामध्ये दिलेला आहे, सगळं हा भाग 12 मध्ये देण्यात आले आहे. आणि या 12 मध्ये जे केंद्र राज्याचे आर्थिक व्यवहार आहे किंवा केंद्र राज्याचा वित्तीय संबंध आहे, त्या वित्तीय संबंधाशी संबंधित भाग आहे, त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर बघा 270 मध्ये काय दिला, केंद्र राज्याचे जे काही आकारणी वसुली, करांची आकारणी वसुली या संबंधित आहे, त्यामुळे उत्तर होणार नाही. 280 मध्ये तर वित्त आयोग देण्यात आलेला आहे, आयोग देण्यात आलेला आहे. आणि 275 मध्ये देण्यात आलेला आहे काय, जे काय केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणारे जे अनुदान आहे त्या संबंधी आहे. कोणते, 250. खूप कठीण प्रश्न होता हा. ठीक आहे. कलम 265 काय सांगते, कर कोणत्याही अधिकार, कायद्यान्वये अधिकार प्राप्त झाल्याशिवाय काय करता येत नाही, कर बसविता येत नाही. हे कशाशी संबंधित आहे, 265 शी संबंधित आहे. ग्लासगोचा ऑलरेडी करंटचा इश्यू होता, तो विचारला, तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही विचारले, म्हणजे चुकीचं कोणतं आहे. बघा, भारतीय घटनेची अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. तर आपल्या अंमलबजावणी तारीख नाहीये, अंमलबजावणी तारीख आपली काय, 26 जानेवारी 1950 आहे. आणि ही काय, आपली घटना बनल्याची तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. त्यामुळे हा चुकीचा आहे आणि हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे. त्यामुळे आता बाकीचे पर्याय पाहायची गरजच नाही प्रश्न, कारण पर्याय टाईप दिलेला नाहीये क्वेश्चन. मग अशा वेळेस पटकन उत्तर वेळ वाचवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. बघा 42व्या घटना दुरुस्ती अन्वये धर्मनिरपेक्ष शब्द जोडण्यात आले. बरोबर आहे. 42व्या एकच घटना दुरुस्ती झाली आहे प्रस्ताविकेमध्ये 1976 ला, आणि त्यानुसार धर्मनिरपेक्ष, त्याच्या आधी काय समाजवादी शब्द आहे, समाजवादी आणि काय अखंड एकात्मता,
हे 3 शब्द घटनेमध्ये प्रस्तावित नव्याने काय करण्यात आलेलं आहे, जोडण्यात आहे. म्हणजे पर्याय बरोबर आहे, स्टेटमेंट बरोबर आहे, पण उत्तरासाठी आपल्याला चुकीचं आहे. 42वी घटना 76 मध्ये करण्यात आली, हे सुद्धा बरोबर आहे, पण पर्यायासाठी चुकीचं आहे. भारतीय घटनेतील सामाजिक आर्थिक राजकीय तत्व हे रशियन सोव्हिएत युनियन कडून घेतलेलं आहे, तर बरोबर आहे, ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर, पण पर्यायासाठी चुकीचं आहे. म्हणजे एकच पहिला पर्याय काय आहे, बरोबर आहे. नंतर बघा आपला 9वा क्वेश्चन, अनुच्छेद 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. बघा आपल्या घटनेचा जो भाग 1 आहे, युनियन अँड इट्स टेरिटरी, संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र, याच्या संबंधित ही काय आहे, तरतूद देण्यात आलेली आहे. तर अनुच्छेद 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग वेगळं करून नवीन राज्य निर्माण करू शकते. एका 2 राज्याचा एक राज्य बनवू शकते, एका राज्यातून 2 राज्य बनवू शकते, एखाद्या राज्याची सीमा कमी करू शकते, एखाद्या राज्याची सीमा वाढवू शकते, एखादी कमी झाली दुसऱ्याची वाढणारच आहे, एखादी राज्य केंद्रशासित प्रदेशमध्ये कन्वर्ट करू शकते. या संबंधित तरतूद अनुच्छेद कुठे दिलेली आहे, 3 मध्ये देण्यात आली आहे. आणि असा केलेला कायदा हा घटनादुरुस्ती कायदा नसेल, साधा कायदा असेल, परंतु याच्यामध्ये एक सगळ्यात बदल काय करण्यात आलेला आहे, तर असा कोणत्याही राज्यासंबंधी आर्टिकल 3 नुसार करण्यात आलेला बदल हा करत असताना संसदेला पूर्ण अधिकार असेल, पण राष्ट्रपती असा विधेयक एकदा म्हणजे कोणाकडे पाठवेल, त्या राज्याशी संबंधित असेल त्या राज्याकडे पाठवेल, पण त्या राज्याच्या शिफारशी ह्या केंद्र शासनावर किंवा राष्ट्रपतीवर काय संसदेवर किंवा राष्ट्रपतीवर काय नसेल, बंधनकारक नसेल. ठीक आहे, ही स्टेटमेंट बरोबर आहे. संसद राज्याच्या सीमा नाव बदलवू शकते, बरोबर आहे. संसदच बदलू शकते केवळ, बरोबर आहे. नवीन राज्य निर्मिती विधेयक मांडताना राष्ट्रपती पूर्व शिफारस आवश्यक असते, तर यस, ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. पूर्व शिफारस आवश्यक असते राष्ट्रपतींची. असे विधेयक सादर करताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे हे बंधनकारक असते. तर लक्षात घ्या, राज्यांचा सल्ला बंधनकारक नसते, त्यामुळे डी काय आहे, चुकीचा. आपल्याला पर्याय काय विचारलाय, बिनचूक. तर आपल्याला बरोबर फक्त ए बी सी हे बरोबर आहे. ठीक आहे, खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. बघा, याची जी तरतूद देण्यात आलेली आहे ते 164(1)A मध्ये टाकण्यात आलेली आहे, बरोबर आहे. आणि हे 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार करण्यात आलेली आहे. कोणती 91व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेत नव्याने टाकण्यात आलेलं आहे. आता बघा, वर आपल्याला हे दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर वाटते, या आर्टिकलशी संबंधित आहे, पण इथं लक्षात घ्या, या 164(1)A मध्ये काय देण्यात आलेलं आहे, 1A मध्ये देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्या सहित असा शब्द वापरलाय. काय मुख्यमंत्री, एवढा नॉर्मल फरक ठेवलेला आहे. मुख्यमंत्र्या सहित राज्याच्या मंत्रिमंडळाची संख्या हे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पर्यंत पेक्षा जास्त असता कामा नये. तर ही असं असतं तर बरोबर असतं, पण व्यतिरिक्त विचारलंय, त्यामुळे चुकीचं आहे. इथे बघा, दुसरी स्टेटमेंट, मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्य संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर झाली असती जर इथं काय असतं, सहित. ठीक आहे, त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटते हे स्टेटमेंट काय असेल, दोन्ही बरोबर असतील, पण हे दोन्ही विधाने काय आहे, चूक आहेत. तर ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले क्वेश्चनचा अनालिसिस केला इन डिटेल. तुम्ही जोपर्यंत आयोगाच्या क्वेश्चनचा अनालिसिस हे होणार नाही तोपर्यंत पुढे एक्झाम कसं विचारू शकते आणि तुम्ही त्याच्यानुसार आपला पॅटर्न काय करू शकता, निश्चित करू शकता. तर आपण इथंच थांबू आणि नेक्स्ट इतिहासाचा असंच एक एक्सप्लेनेशन घेऊन आपण पुन्हा नव्याने येऊ.